शुभप्रभात मंडळी. सकाळचे आता 10:20 झालेले आहेत. 9:45च्या दरम्यान आपण आपल्या बागेमध्ये आलो आहे आणि आपला हा आजचा तिसरा दिवस आहे, पण ह्या बागेतला दुसरा दिवस आहे. काल आपण इथपर्यंत काम केलं होतं, म्हणजे हे बघा इथपर्यंत. तर सकाळी काम चालू झालं तर तिथपर्यंत म्हणजे खालून सुरुवात केली, पुढपर्यंत तो गेला, कॅन वगैरे आणला. आणि कालचा दिवस खूप तारळमळ एकदम भयानक होता कालचा दिवस, कारण की आपली काल मशीन खराब झाली होती. स्वतः आम्ही दोघांनी आहे ना रिपेअर केली, चालू झालं. मग आम्हाला कुठे बाहेर जाता आलं नाही, पण आयडिया आली की काय करावं लागतं काय नाही ते. पण एवढं की ग्राउंड लेवलला काम करावं लागतं. तर आपण पुढे आलो. गेल्या वर्षी ही जाम धरली नव्हती, यावर्षी धरली आहे. काजू झाड आहे ना, म्हणजे वेंगुर्लापेक्षा आहे ना गावठी झाड सगळ्यात बेस्ट, एक नंबर. थोडंसं अडचणीतून जावं लागतं आहे. पण एकाने मला आहे ना, आपला एक भाऊ आहे, त्यांनी मला एक लिक्विड दिला आहे. तर लिक्विड दिलं म्हणजे त्याचा फोटो दिला. तो बोलला की किडा लागला असेल तर काहीतरी 1 लिटरमध्ये 20 ml टाकायचं, बाजूने करायचं, किडा मरून जातो. डिस्प्लेला देतो मी तो, बघा तुम्ही. तर आता ते केमिकलचं आहे की काय, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. इकडे पाणी नाही ना, त्यामुळे खूप मोठा गोंधळ होत आहे. पाणी नाही, रस्ता नाही, त्यामुळे. आणि पहिलं कसं होतं, गावठी झाडं आहेत ना, हे बांधाच्या बाजूला लावायचे. बघा असे बांधाच्या बाजूला लावायचे. पहिल्याच्या लोकांची रचना ती वेगळीच होती, कारण की बांधाच्या बाजूला लावलं तर त्याला चांगलं सपोर्ट मिळेल असं काहीतरी होतं. पण अजून कुठलं गणित आहे अजून मला नाही कळलं ते. पण बरेच जण बांधाच्या बाजूलाच लावायचे. आणि उतारामध्ये नेहमी जाम लावायची, आंबा चांगला होतो एकदम. इथून पुढे जाऊ शकत नाही, हे बघा. कारण की गवत वाढलं आहे ना, आणि पुढे जायचं म्हटलं तर थोडंसं भीतीसारखं आहे. साप वगैरे प्रत्येक वेळी सांगतो. तर बघा जिथे जिथे जागा मोकळी आहे ना, तिथे गवत येते, रुजून येते इथे. आणि जिथे सावली पडली आहे तर तिथे येत नाही गवत. हे बघा तिथे असे, बघा हा पक्षी गेल्या वर्षी होता, शिखरासारखा येतो. असं हे गवत आहे ना, म्हणजे बारीक ते राहतं आणि हे असं रान उगवतं. हे बघा गेल्या वर्षी आपण इथे काजूची झाडं लावली होती. बघा इथे रान उगवलेलं आहे, पण जेवढं पाहिजे तेवढं नाही आहे, कमी आहे रान हे. ह्याच्यामुळे म्हणजे झाड तुटल्यामुळे सावली होती ती पूर्णपणे नाहीशी झाली, नष्ट झाली. इथे सावली होती आणि इकडची जी जांब होती, म्हणजे काजूचं झाड होतं, ते उत्पन्न 1 नंबर द्यायचं. 1 नंबर म्हणजे 1 नंबर. जेवढं बोलले तेवढं कमी, एवढं भारी उत्पन्न द्यायचं. या झाडाला अजून मोहर आला नाही आहे, तिकडे आला आहे मोहर आंब्याच्या झाडाला. आपण जी झाडं लावली आहेत ती बघूया कशी मोठी झाली आहेत की नाही. चांगली झाली आहेत, टवटवीत झाली आहेत. बघा आपण वेंगुर्ला 7 नंबर लावले होते, एक 2.5-3 वर्षाचे. हे बघा. आणि 3-4 वर्षाचं जेव्हा हे झाड होतं किंवा 4 वर्षाचं, त्यावेळी काजू लागतात. ते काजू घ्यायचं नाही, त्याचं पुढचं देठ तोडून टाकायचं. इथे काजू लागलं तर तोडून टाकायचं, कारण की ना पूर्ण अन्नद्रव्य ते शोषून घेतात आणि लवकर वाढ होत नाही. मग तोडून टाकायचं. चांगलं मस्त झाड एकदम 5 वर्षाचं झालं ना, तर त्यावेळी उत्पन्न घ्यायला सुरुवात करायची. त्याच्या अगोदर उत्पन्न घ्यायचंच नाही. म्हणजे तुम्ही 1 वर्षाचं लावलं, पण ॲक्च्युली मुळात 3 वर्षानंतर चालू होतं हे काजू यायला सुरुवात होतं. त्यावेळी इथे लाकडं भरपूर होती. आम्ही बऱ्याच जणांना सांगितलं की लाकडे तुम्ही घेऊन जावा, तुम्हाला जेवण बनवण्यासाठी उपयोगाचं होईल, तोडून घेऊन जावा. आम्ही कापून ठेवलेले. मस्त झालं आहे हे पण काजू झाड, मस्त झालं आहे. इथे आपण 1-2 असे लावले होते. हे 2 लावले, अजून कुठेतरी लावलं होतं. 2च लावलेली, ते पण आता मला आठवत नाही आहे.
आपण इथे 2 लावलेत, इथे एक आणि इथे, कारण की मोकळी जागा पाहिजे. 2 लावले आहेत ना काजूचे, तिथे एक लावला आणि इथे एक लावलं. इकडची सावली आहे ना पूर्ण निघून गेली. इथे पण गवत आहे. इथून असं आपल्याला वरती जायचं आहे. जेव्हा तो भाऊ तिकडून असा येईल तर त्यावेळी आपल्याला इथून असं वरती जावं लागणार आणि वरती जेव्हा लागेल वाटतं बहुतेक. बघूया, डबे वगैरे सगळे वरतून घेऊन म्हणजे वरती घेऊन जावं लागणार आहेत. आपल्या बागेमध्ये आहे ना मोर येतात. वा, एक नंबर. कारण की आहे ना मोराचा पीस गेल्या वर्षी पण आपल्याला भेटलं होतं, या वर्षी पण आपल्याला भेटलं आहे. वा वा वा, एक नंबर. माझं लक्ष पण नव्हतं, या भावाने सांगितलं आहे बघ मोराचं पीस आहे. गेल्या वर्षीचं पीस आणि या वर्षीचं पीस, वा जबरदस्त. पण गेल्या वर्षीचं पीस कुठे ठेवलं मलाच आता आठवत नाही आहे. पण हे पीस बघा इथे त्यांनी ठेवलं आहे वरती झाडावरती, किंवा खाली पडलं आहे की काय समजत नाही आहे. हां, हे बघा पीस, हे बघा. वा, आपल्या बागेमध्ये मोर येतात. एक नंबर, जबरदस्त. म्हणजे वाटतं हा बाबा आपल्या लक्ष्मी आपली जागा. वा वा, एक नंबर. थोडं उन्हात जातो. वा वा, आपल्या बागेत मोर येतात. तसे हे प्राणी पक्षी स्थलांतर करत राहतात या बागेतून त्या बागेमध्ये. पण सगळ्यांच्या बागेत असे पिसं टाकतील अशी गॅरंटी नाही ना. त्याला आपल्या बागेत गेल्या वर्षी पण भेटलं, या वर्षी पण भेटलं. असे बरेच बागेंमध्ये असेल. बघा ना इथे सावली बघा किती आहे. तिथे बसून आम्ही जेवायचो ज्यावेळी पप्पा, रोहन म्हणजे माझा भाऊ हे लॉकडाऊनच्या सेकंड लॉकडाऊनला आले होते ना, त्यावेळी आम्ही इथे बसून असं इथे जेवलो होतो. इथे जेवलो होतो. भाऊ माझा चक्क 20 दिवस होता गावी आणि चांगलं काम करत होता. फक्त आता इथे जाम वाढली पाहिजे, काजू झाड वाढलं पाहिजे. आपल्याकडे सगळी झाडं आहेत, म्हणजे गावठी झाड आहे, वेंगुर्ला 4 नंबर 7 नंबर सगळी झाडं आहेत आपल्याकडे काजूची. चक्क आपण आहे ना 3 वर्ष आपल्या बागेत काम करतो आहे. एक तुम्हाला गणित सांगतो, तुमची अशी बाग असेल, बाग म्हणजे अशी पडीक जागा असेल, तर तुम्हाला लागवड करायची असेल तर कंटिन्यू तुम्ही दरवर्षी आहे ना तुमच्या बागेमध्ये आहे ना गवत किंवा असे रानटी झाडं उगवतात ते कापून घ्या. कारण की दरवर्षी आहे ना तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष करत गेलात तर त्याचं प्रमाण जे वाढतं आहे ते हळूहळू कमी होणार. कारण की मी हे 3रं वर्ष बघतो आहे. पहिल्या वर्षी हे जंगल पूर्ण भरलेलं. गेल्या वर्षी मी जे माझ्याकडे नेपाळी होते काम करायला त्यांच्याकडून हे पूर्ण छाटणी करून घेतलं. त्याचबरोबर आपल्या गावातले मंडळी होते त्यांच्याकडून आपण छाटणी करून घेतलं. म्हणजे 2 वर्ष आपण एकदम चांगलं काम केलं. हां, आणि यावर्षी बघा हे कमी झालेलं आहे, पूर्ण कमी झालं आहे. म्हणजे लॉकडाऊनपासून आपण गावी राहतो आहे आणि काम करतो आहे. म्हणजे 3 वर्ष आपले कंप्लीट झाले. यंदाचं 4थं वर्ष आहे. लॉकडाऊनमध्ये आपण छाटणी करून घेतलं, त्यानंतर पुन्हा आपण छाटणी केली होती गावातल्या मंडळींकडून, नंतर आपण नेपाळी मंडळी आणले होते. यंदाचं 4थं वर्ष आहे असं बघायला गेलं तर जेवढं तुम्ही काम कराल तसं जी रानटी झाडं आहेत ती हळूहळू कमी होणार. गवत पण कमी म्हणजे गवत तर वाढत जाणार, पण जी रानटी झाडं आहेत ते कमी होत जाणार. आणि गुरं असेल बागेमध्ये तर मग एवढं रान वगैरे वाढत नाही. फक्त काळजी काय घ्यायची, आंबा काजू लावला असेल ना तर त्याची काळजी लावून म्हणजे जास्त घ्यावी लागते. बाजूला पूर्ण असं कुंपणसारखं करून घ्यायचं, जाळी लावायची, गुरांची मान पोचू नये त्या झाडापर्यंत. म्हणजे आता हे झाड आहे काजूचं झाड, तर असं पोचू नये. खाल्लं तर मग पूर्ण वाट लागतं. हातानं कसं ते अशी ओढतात, मग त्यामुळे ते झाड नाजूक होऊ शकतं. म्हणजे नाजूक असेल तर ते निघू शकतं किंवा तुटू शकतं. मग त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. पहिल्यापेक्षा जे रान होतं बागेत ते खूप कमी झालं आहे. फक्त आहे की इथे वाळ आहे ना वाहतं, तिथे फक्त जास्त रानटी झाडं वगैरे वाढतात. तरी बरेच आहे ना आपण कापून घेतलं होतं गेल्या वर्षी आपल्या मंडळींकडून गावातल्या. त्यावेळी पूर्ण साफ केलं होतं, गडगा बांधून घेतला होता
गडगा म्हणजे वरतून व्हाळ आहे, त्या व्हाळीचं पाणी आहे ना बाहेर निघायचं. मग त्यामुळे आम्ही असं दोन्ही बाजूला असे दगडं लावून घेतली खालपर्यंत. तर आता पहिल्यापेक्षा कमी रान उगवलेलं आहे, त्यामुळे बरं वाटतं आहे बघताना. खाली पण बघितलं, एखाद्या वेळी काही लोकांनी गुरं पण आतमध्ये टाकले असतील चरवण्यासाठी, कारण की आपण काय या बागेमध्ये रोज तर येत नाही, लांब आहे. ज्यावेळी सीझन असतं त्याच्या आपण अगोदरपासून 4 महिन्या अगोदरपासून आपण काम करतो. पण पावसाळा जेव्हा हे गवत उगवतं, हिरवंगार असतं, त्यावेळी आपण काय आतमध्ये येत नाही ना, त्यावेळी आपण घरी असतो किंवा मुंबईला असतो. तर त्यावेळी आपण बागेत येत नाही, कारण की त्यावेळी येऊन पण काही फायदा नसतो, झाडं गवत वगैरे वाढलेलं असतं. मग काही लोक गुरं आतमध्ये सोडतात, पण ठीक आहे, गुरांसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण फक्त आहे की नवीन झाडं लावली असाल, काजूची, आंब्याची, फणसाची, हे कुठलीही झाडं, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. बाजूला पूर्ण झाडं मारून घ्यायचं, गुरांचं तोंड आतमध्ये गेलं नाही पाहिजे. बस एकदा गुरांच्या तोंडाच्या वरती झाड गेलं म्हणजे, आता सांग तरी हे झाड छोटं आहे, हे बघा हे झाड छोटं आहे, तर याला कुंपण करायचं. आणि हे झाड असं मोठं झालं आणि याच्यावरती गेलं तर गुरांची मान पोचत नाही, म्हणजे तोंड पोचत नाही ना तेवढं, तर मग काय टेन्शन नाही. मग पुढे असं झाड ठेवलं तरी चालेल ओपनमध्ये. काजू बघा, आता कुठेतरी मोहर दिसतोय इथे. मग कमेंटमध्ये सांगा मंडळी, बाग कशी आहे. गेल्या वर्षीचे व्हिडिओ पण बघा, यावर्षीचे पण व्हिडिओ बघा. बघूया, जमलं तर डिस्प्लेला मी नंबर देतो, कोणाला काजू पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा मला. आपले कुठलेही केमिकल वगैरे आपण काय वापरत नाही, फवारणी वगैरे करत नाही, जे आपल्याला निसर्ग देतो तेच आपण घेतो आहे. फक्त एवढे की आता थोडं अभ्यास करणं गरजेचं आहे. 2 वर्ष झाले करतो आहे, कारण की किडा लागतो आहे ना त्याच्यावर मेन नाही, कारण की खोदून असं फोडून आहे ना, असं झाड आतमध्ये किडा लागला असेल तर मग तो फोडावा लागतो आणि तिथपर्यंत एवढा मोठा झाड किडा निघतो. याच्या आतमधलं जे मुख्य द्रव्य असतं ना झाडाच्या, जसं आपल्या बॉडीमध्ये नस असते ती महत्त्वाची आहे, ती दिसत नाही, तसं याच्या आतमध्ये आहे ना मुख्य अन्नद्रव्य म्हणजे रक्त वाहिनीसारखं असतात. तर आपल्या शरीरामध्ये कसं रक्तवाहिनी आहेत, तसं ह्याच्यामध्ये पण रक्तवाहिनी आहेत. खालून पाणी वर जातं आणि मधला जो गर असतो तो गर खाऊन टाकतो तो किडा, आणि ते गर खाल्ल्यानंतर झाड मरतं. तो म्हणून तो खोड किडा आहे ना, म्हणजे जो लागतो आतमध्ये, तो काढावा लागतो. तर इथे फिरताना जरा सांभाळून, पातेरा आहे ना, म्हणजे असं हे पानं पडलेत, पहिलं पातेरा भरपूर, या पातेऱ्यांमध्ये बसून आम्ही काजू काढायचो आणि ह्याच्यामध्ये अर्धा काजू आमचा असा वेस्ट जायचा. मग त्यापेक्षा आम्ही माणसं बरेच मंडळींना विचारलं होतं, गेल्या वर्षी नव्हते म्हणून नेपाळी मागवले. यावर्षी पण 2-4 जणांना विचारलं होतं, तर ते पण बोलले आम्ही पण दुसऱ्या बागेत जाणार आहोत. म्हणून आम्ही पुन्हा तेच नेपाळी गेल्या वर्षीचे मागवलेले आहेत, ते 1 तारखेला येणार आहेत. इथे लाल मुंगे आहेत, हे बघा, हे बघा, हे लाल मुंगे आहेत, हे बघा, हे दिसतंय, हे लाल मुंग्या. हे चावलं ना मग काय खरं नाही. तर आपण आता या लाल मुंगीला इथे सोडून देऊया, पडली की काय. तर लाल मुंगी असेल ना, ती ऑर्गॅनिक बाग म्हटली जाते, कारण की ज्या बागेमध्ये फवारणी केली जाते तर तिथे हे लाल मुंग्या आहेत ना, हे बघायला मिळत नाही, म्हणून सांगतोय. म्हणजे असे मुंग्या अजिबात बघायला मिळत नाही, काहीच बघायला मिळत नाही, म्हणून सांगतोय. ही आपली अशी ऑर्गॅनिक बाग आहे, आपण कुठलीही फवारणी वगैरे करत नाही. ज्या ठिकाणी फवारणी होते तर तुम्हाला लाल मुंग्या किंवा अजून कुठले किडे वगैरे बघायला मिळणार नाही, ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला असे फुलपाखरं, चिमण्या वगैरे पण बघायला मिळणार नाही, कारण की जो केमिकलचा जो वास येतो त्या उग्र वासामुळे कुठलाही जनावर, कुठलाही पक्षी तिथे राहत नाही. त्यामुळे असं वन्यजीव ढासळलेलं आहे. ही आपली ऑर्गॅनिक, प्युअर ऑर्गॅनिक बाग आहे आपल्या सगळं. हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, एकूण 3 लहान मुलांसारखं बोलतोय, 3 पिसं आपल्याला मोराची पिसं भेटलेत. आता 1 वाजून गेलेला आहे आणि आता मी जेवायला घेतलेलं आहे. जेवणामध्ये डाळ, भात, भाजी, आपल्या भावाने बघा चवळी आणली आहे, भाकरी आणली आहे. हेच तर खरी मजा आहे. आता पहिलं आपण आपला जो आपल्या जागेचा खरा मेन मालक आहे, तर आपण पहिला घास तिथे काढतो.
चला आता आपण सुरुवात करूया. पण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जेवायची मजा वेगळीच आहे, जबरदस्त. भूक लागली आहे, भरपूर जेवून घेतो. तुम्ही पण जेवायला या, कारण की थकलेलो आहे भरपूर म्हणून सांगतोय. जे मी घेतो भाकरी, तू घे बटाट्याची भाजी. हे घे घे घे, हवी तेवढी घे. मिल बाटके खाएंगे. चवळीची भाजी माझी आवडते. हे घेतो मी रे. याच्यावरती थोडीशी. बस 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 राजा. ही खरी पुण्याई आमच्या पूर्वजांची, म्हणजे आजोबांची, वडिलांची. जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. मशीनने पण आता चांगली साथ दिलेली आहे आम्हाला. चला आता जेवून घेऊया. मंडळी जेवायला या.